सामने जे आहेत रात्री स्वप्नील पालांडे यांचं सुद्धा स्वागत आहे. नक्कीच अनिकेतजी गोरे हे स्वागत करतील स्वप्नील पालांडे यांचं. आणि स्वप्नीलजी पालांडे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. खालापूर नाही, सुधागड नाही, कल्याण, अंबरनाथ, ठाणे सगळीकडे ज्यांचं, सातारा, बारामती, जिथे सगळीकडे ज्यांचं नाव गाजतंय आणि गाजलेलं आहे ते म्हणजे स्वप्नीलजी पालांडे एकमेव. चला आता मॅच कडे वळूया. निर्णायक मॅच या ठिकाणी होत आहे ती म्हणजे ठाणे नव्हे. नक्कीच आप्पा, निर्णायक कशासाठी हे आपण सुद्धा सांगावं म्हणजे सर्व प्रेक्षकांसाठी. ही मॅच जो हरल तो या स्पर्धेतून बाद होईल. जिंकल तो जो लुझर आहे मागच्या सामन्याचा त्याच्याशी भिडल सेमीफायनल साठी. आणि हा मात्र ओव्हर पिच सॉरी शॉर्ट पिच चेंडू इथे जातोय. चेंडू मिडॉनच्या दिशेने. तिथे पॉवर प्लेचा चांगला फायदा. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि 2 धावसंख्या खातं खोलतंय. आणि आप्पा नक्कीच तुम्ही सांगा बरं, यातून जो बाहेर जाईल त्याचं कसं आहे? बाहेर जाईल तो स्पर्धेतून बाद होईल, कारण दोनच या ठिकाणी बक्षिस ठेवलेत कमिटीने. थोडक्यात नॉकआउट डू ऑर डाय. डू ऑर डाय ची सिच्युएशन. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय, झेल बाद. बांड्या एक महत्वपूर्ण विकेट ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये पूर्णपणे सामना खेचून आणला होता तो फलंदाज बाद होते. आणि खूपच चिंतेत असेल हा संघ, कारण बांड्या जो एक चांगला फलंदाज होता, आक्रमक फलंदाज होता, त्याच्या मनगटात ताकद होती चारही दिशेला चेंडू भिरकवण्याची. तो बांड्या आउट होऊन तंबूत परतलाय. धाव संख्या स्थिरावले 2 वर. आता जातोय म्हणतो म्हणजे त्याची जागा आणि जातोय पुढचा फलंदाज प्रत्येक. आणि आप्पा तुम्हाला विचारतो, एकंदरीत 2 दिवसाच्या खेळामध्ये बंड्याचा जो प्रतिसाद आहे किंवा बंड्याची जी खेळी आहे त्याकडे तुम्हाला कसं लक्ष वेधवलं? बांड्याने ज्याप्रमाणे खेळ करायला हवा होता तसा खेळ माझ्या मते झाला नाही. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ खेळला निर्णायक मॅच मध्ये, परंतु आधी जे सामने बघितले तुम्ही त्या 4 सामन्यामध्ये ज्याप्रमाणे खेळायला हवं होतं तशी खेळी तो साकारू शकला नाही. कदाचित दडपण असेल, कारण या मोठ्या सामन्यामध्ये दडपण असते. कारण आतापर्यंतचा इतिहास आहे बंड्याला दडपण काही सहजपणे हाताळता आलं नाहीये. हॅलो थांबा 1 मिनिट. आणि आपले स्वप्नीलजी पालांडे सर्वांचे लाडके चहिते. चेंडू पडतोय, थोडासा शांत राहतोय मी. याच्यानंतर नक्कीच स्वप्नीलजी पालांडे यांचं कौतुक होणार आहे, स्वागत होणार आहे, अभिनंदन होणार आहे, आभार होणार आहे, सगळंच काही होणार आहे. तत्पूर्वी घ्या, पटकन घ्या, स्पीडअप घ्या. आणि हा निर्धाव असा चेंडू स्वप्नील पालांडे यांच्या स्वागतासाठी. स्वप्नील पालांडे, आपण आता सुरुवात करावी. पहिला चेंडू डिस्टिंग चेंडू, बारका चेंडू, आवडला नाही चेंडू गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. ह्या चेंडूवर कदाचित कट मारली असती पत्यांनी तर हा चेंडू गेला असता सीमापार, परंतु मोठा फटका काढण्याच्या नादात या ठिकाणी आता मात्र मोठा फटका खेळण्यात चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक ते आजारी. पाहूया झेल होतोय काय. आणि हा झेल होतोय पत्या. दुसरा झटका भेटतो या ठिकाणी डीजे. धन्यवाद डीजे. आता आले ते आतिश पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. नयन आणि आतिश पाटील. 1 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावले. सॉरी, आमचे गुरु या शशिकांत पाटील यांनी सांगितलंय की काही सांगू नका. धावसंख्या पोचते 4 रन मराठी भाषेत. चेंडू थांबलाय. चांगलं क्षेत्ररक्षण मिळवलं तेजस स्वप्नील शेट्टे. स्वप्नीलजी पालांडे, आपल्याला सांगू इच्छितो ही हिरोची चावी ही जी भेटलेली आहे याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अरे ज्याची कोणाची घेऊन जा बाबा, गाडी दुसरा कोणतरी घेऊन जाईल. आणि हा वळवलेला, परंतु इथे सुद्धा जेलबाद.
आडवा पट्टा. नक्की डीजे. आणि इथे मात्र तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे. चेंडू मात्र परदेशीने चांगला टाकलेला, पण काही झेलता आला नाही व्यवस्थित. तो म्हणजे फलंदाजाला एक चांगला फटका मारता आला असता या चेंडूवर. आणि आता डू और डाय ची सिच्युएशन आहे, लक्षात घ्या दोन्ही संघांनी. त्यामुळे आपला सर्वस्व पणाला लावायचा आहे. नक्कीच या सामन्यामध्ये जो हरेल तो या स्पर्धेतून बाद होईल. आणि याची नोंद द्या, आता जो खेळाडू खेळतायत दोन्ही फलंदाज ऋतिक आणि नयन, जी वडवळची जोडी आहे, दोघं सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. नयन आणि ऋतिक जो फॉर्म मध्ये नाही, ह्या सामन्यामध्ये त्याला निर्णायक खेळी खेळावी लागेल, जेणेकरून ह्या सामन्यामध्ये हा चेंडू सुरेख चेंडू कव्हरची शेण तटवलाय. क्षेत्ररक्षक तेथे हजर, सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटल्या फटक्यावर नयनला. धाव संख्या पोहोचते धाव संख्या पोहोचते 3 वर. क्षमा असावी, मगाशी 4 धावसंख्या ही स्वप्नीलजी पालंडे यांनी चुकून सांगितलेली. आता धावसंख्या पोहोचते ती 4 वर, ती सॉरी 3 वर. आणि पुढचा चेंडू हा इथे मात्र आणि बाद 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 बाद. इथे मात्र बॅटची कडा लागून चेंडू जातोय शेतकऱ्याच्या हातात. आणि ऋतिक आउट झालेला आहे. धन्यवाद डीजे. टपका रे टपका, एक पहिला टपका. आता हे टपके जे पडतायत ते विकेटचे पडतायत. षटकारचे टपके कधी पाहायला भेटतील याची सगळे वाट पाहत आहेत प्रेक्षक. आणि तो टपका हा जो फलंदाज आहे तो करतोय का पाहूया. आणि नक्कीच शशिकांतजी तुम्हाला सांगू इच्छितो, रन कमी आणि विकेट जास्त अशी काहीशी स्थिती आहे. कारण 3 रन झालेले आहेत फक्त आणि विकेट मात्र गेलेले आहेत, त्या म्हणजे 4. अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे, पण त्या आयोजनाला काही मात्र साथ देत नाहीयेत, ते म्हणजे हे फलंदाज. इथे पुन्हा एकदा पूर्णपणे चित झालेले आहेत. निर्धाव असा हा चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली 3 वर. बॅट्समनचं नाव काय? बॅट्समनचं नाव काय? बॅट्समन रोहित अंकुरजी बोपतराव इथे आलेले आहेत आवर्जून. ते सांगतायत रोहित हा बॅट्समन आहे. स्कोर 3-3-3. काय थ्रो साठी? अच्छा थ्रो साठी थर्ड अंपायर इथे आम्ही बसलेलो आहेत. शशिकांतजी पालंडे स्वतः, शशिकांतजी पाटील स्वतः. स्क्रीन इकडे घ्या. हो अप्पा बघा. चला पुढचा चेंडू. थ्रोचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे इथे. एकेकाळी थ्रो एवढं चालायचं. शैलेशजी गवसकर असतील, देवेंद्रजी भुरके असतील, थ्रोचा मारा बाबो मारा म्हणजे कुरकुरे बॉलर देवेंद्र भुरके. समोर खेळलाय, एक धाव नाही, एकही धाव नाही, थांबवलेले. काल मात्र स्वप्नीलजी पालंडे यांचा आपण खेळ पाहिला असेल, अतिशय वाखणण्याजोगा नक्कीच. आणि मी काल रात्री इथे होतो कॉमेंट्रीसाठी. सकाळी परत गेलो दुबईला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅच साठी आणि परत आज आलो इथे. कारण तेवढी चिकाटी, जिद्द, मेहनत सगळं काही लागतं. डेड बॉल केलं त्यांनी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रुपेशचा. हा चेंडू मात्र नाही समजत आहे. हा दुसरा जो दिवस आहे स्वप्नीलजी, हा काहीसा घातक ठरतोय. नाही स्कोर होत, नाही फलंदाजी, ना गोलंदाजी. उज्ज्वल पाटील बरोबर बोलताय तुम्ही. आम्ही 4 मॅच हरलो आणि आम्हाला 5वी जेवढी भरी भेटली, 2 ओव्हरचा सामना होता, त्यामध्ये 11 धावा करायच्या. 2 ओव्हरचा सामना होता, 12 बॉलमध्ये 11 करायच्या होत्या.
3 बॉलमध्ये मॅच संपवली, पण आम्ही कालच्या दिवसामध्ये दमलो. कोणी तुम्ही संपवली की समोरच्यांनी? समोरच्यानी संपवली, अच्छा. पण आम्ही दमलो. अच्छा, नक्कीच नक्कीच. हा, आम्ही कारण संपवली याचं हो. एकमेव कारण असू पण शकतं. 2 दिवस आम्ही कालच्या दिवसामध्ये हो. दिवसभर रात्रभर दमलो का? नक्कीच, 47 नक्कीच. अटेच होत नव्हते आम्हाला. थोडक्यात थांबा 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 1 मिनिट. स्कोर झालेला आहे 4. 5 चेंडू झालेले आहेत, 4 धावा झालेल्या आहेत आणि 4 विकेट. इथे मात्र एक चांगला प्रयत्न, तिथे फिल्डर हजर आणि हा सुद्धा नाही, जेलबाद नाही. भट्टी. इथे अंदाज चुकतोय. सगळे चेंडू, सगळेच बॉल, सगळेच क्षण सारखे नसतात. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या पोहोचते 5 वर. अवघे 5. 2 षटक झाले. 2 षटक. 2 षटकाके धावसंख्या पोहोचले 5. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. लक्षात घ्या, हा जो नयन आहे, हा असा फलंदाज आहे, तो 1 षटकामध्ये 20 धावा मारू शकतो. आणि त्यांना जीवदान सुद्धा तितकंच त्या भेटलेलं आहे. जीवदान भेटलाय, तीच एक जमेची बाजू असेल शिवतीर्थ 11 साठी. पुढचा जर जो गोलंदाज असेल, त्याच्या एका 2 फुलटॉस किंवा ओव्हरपिच चेंडूवर 2 फटके बसले तर ती ओव्हर 20 ची करण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. नक्कीच. आणि त्याच दरम्यान संदेशजी चौधरी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे या स्टेजवर, ज्यांची खेळी नक्कीच वाखणण्याजोगी आहे. जवळजवळ 1965 पासून खेळतायत ते म्हणजे संदेशजी चौधरी. अगदी लहानपणापासून आम्ही पाहतोय त्यांना खेळताना. अजून सुद्धा तोच जोश, तोच उत्साह आणि तीच मेहनत, चिकाटी, जिद्द, सगळं काही त्यांच्या अंगात भरलेलं. त्यांच्या बॅटी आपण सांभाळतो. शशिकांत अप्पा असेल, संदेश चौधरी. बाळा कुठे? तर बाळा मागच्या बाजूला खेळतोय. आणि प्रसाद तावडे, सनी यादव, जयेश तावडे जाम म्हणजे खुश. मी काल पण त्यांचा प्रसाद तावडे यांचा खेळ बघितला. प्रसाद तावडे यांचा जो हसू आहे, जो जेव्हा ते हसतील ना त्यावेळी 100% काहीतरी गेम झालेली असते. आणि स्पीडअप घ्या. खूप साऱ्या मॅच आपल्या बाकी आहेत अजून. पुढचा चेंडू दरम्यान नयनला. इथे मात्र नयन पुन्हा एकदा चुकतोय. काही समजत नाहीये नयनला. ज्या प्रकारे आप्पानी प्रशंसा केली होती, कौतुक केलं होतं नयनचं, तिथे थोडासा नयन कमी पडतोय. गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. एखादा जर नक्कीच. विकेट हॅट्रिकला 500 रुपये पारितोषिक आले नितीन धारणा यांच्याकडून. विकेट हॅट्रिक. परंतु फलंदाजासाठी सुद्धा पारितोषिकाची गरज आहे, त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. इथे आता मात्र परत कंटाळून खेळलेला हा शॉट आणि त्या कंटाळवाण्या शॉटला कंटाळवाणा क्षेत्ररक्षण. नाही, हे जमणार नाही, बिलकुल जमणार नाही. दुसऱ्याचा बंगला बघून आपली झोपडी पाडायची, हे नाही, हे चुकीचं आहे. नक्कीच चुकीचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपली जी खेळाडू वृत्ती आहे, आपला जो खेळ आहे, हा नक्कीच आपल्याला इथे दाखवायचा आहे. नैसर्गिक खेळ, सगळं काही आहे ते नॅचरल आहे. इथे मात्र फुलटा चेंडू, फ्लॅट षटकार लावू शकतो आणि हा षटकार बघा काय फटका आहे. आपलातून तुम्हाला सांगतो 2.03 सेकंदामध्ये हा षटकार गेलेला आहे. कसला गणित बघा, कसला कॅल्क्युलेशन आहे. हा, कोणी बोलू शकतो याच्यावर? नाही, यांना भरपूर अनुभव आहे. हे अनेक ठिकाणी फिरतात. तुम्ही त्यांचे स्टेटस बघत आता उज्ज्वल पाटील यांचे, तर तुम्हाला सगळे स्टेटस सकाळचा मॉर्निंगचा यॉर्कर चेंडू समोर खेळलाय नयनने. एकही धाव नाही, धावसंख्या पोहोचते 13 वर. चेंडू शिल्लक आहे 2. 3 षटकांचा हा सामना, धावसंख्या झालेली आहे 13. आणि जर असंच तुम्ही खेळत राहिला तर नक्कीच तुम्हाला आम्ही लवकरच झोपायला पाठवण्याची संधी देऊ शकतो. ते खरंय. पुन्हा एकदा. आणि सुधीर भाऊ, युवा प्रतिष्ठान संघ अतिशय जोमात, ज्या संघाचे संघ मालक आहेत श्री ज्ञानेश्वर धारणे, श्री रमेश बोरले, श्री दिलीप बोरले आणि श्री दुर्वास बोरले. कालचा थोडासा त्यांचा
सहभाग थोडा कमी होता. पहिली मॅच हारले, दुसरी मॅच जिंकले, परंतु नंतर जो त्यांनी कमबॅक केला तो नक्कीच या ठिकाणी नाव घेण्यासारखा आहे. आणि त्याचाच प्रत्येक त्याचा अनुभव आणि एक खेळ तुम्हाला पाहायला भेटतोय त्यांच्या या टीम कडून. नयन, फक्त हवाई आपल्याला नकोय नयन कडून. इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु आमचे अंपायर तेवढेच दक्ष. किती, एक धाव की दोन आहे? एक ना, एक धाव. धाव संख्या पोहोचते 14 वर. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज स्वप्नीलजी. 15 हा आकडा एक घातक आकडा आहे, परंतु आता काय करतोय तो अनिकेत गोरे. सस्ते में रास्ता. अनिकेत गोरे खूप फॉर्मलेस आहेत. सुजल भुरके. चला टीम मीटिंग नको, लवकर गॅस स्पीडअप घ्या. आखी टीम फॉर्मले. त्यांची टीमचं नाव काय? स्वप्नीलजी पालंडे, आय मस्ट टेल यू, वी डोंट हॅव दॅट मच टाइम, सो प्लीज Bangkok team. स्पीड अप. बँकॉक टीम आले नवीन. And report is very nice about laundry. Yes, Swapnilji Palande, I must tell you that see the discipline of this team. Everyone is going in the queue. Very nice. You are trekking from ground. प्रतीक नलावडे टी-शर्ट भेटला नाही. अनेक संघ बंड्या चव्हाण चांगली क्षेत्ररक्षण सगळं. And पण या मॅच मध्ये मला असं एक अनुभव आलाय, याला हरवा त्याला हरवा, हात वापरला होते, पण वेळ नक्कीच सगळ्यांची सगळ्यांची आली, येते. सगळे झोपायला पाठवले. आता ठराविक जई जे लिंबू पाळलं टाकले ते लिंबू सगळे उलटे आले आणि एका ते टी शर्ट भोगाला- मुळे गेम झाली. 500चं रुगडं मेंबर उघडं एका टी शर्ट मुळे थोडक्यात गेम झालेली आहे. बस या मॅच साठी थोडं सांभाळून घ्यावं. ठीक आहे, अमित पवार. नक्कीच, कारण प्रत्येकजी नलावडे हे स्वतः चेंडू. या ठिकाणी मुख्य आयोजक. बॉल द्या आणि अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे इथे. नक्कीच. आणि तुम्हाला मला सांगतो, वाटतं ही चांगली शुक्ला एक म्हणावी YouTube- लागेल. स्वप्नीलजी तुम्हाला सांगतो, युट्यूबची व्यवस्था असेल, स्कोरर असतील, नरेश दळवी असेल स्कोरर, तसे साईप्रीत युट्यूब लाईव्ह इथे आपल्याला जवळजवळ 192 देशांमधून 103 देश आज पाहतायत. 100% चांगलं युट्यूब म्हणावं लागेल, कारण की घरी आणि बसल्या पण आत्ताचा आकडा आपल्याला समजतोय 2,03,757 लोक आपल्याला आज पाहतायत. नक्कीच YouTube वर. उज्ज्वल एक चांगलं लाईव्ह म्हणावं लागेल की तुम्ही घर बसल्या पण ह्या टुर्नामेंट पाहू शकता. नक्कीच. आणि काल सुद्धा मी ही सूचना केलेली, कारण जे आता सध्या बेडवर आपल्या मस्तपैकी झोपून पाहत असेल, मोबाईल असा वर धरला असेल, कृपया झोपेमध्ये तो मोबाईल वर धरू नका, कारण जर तुम्हाला पेंग आली तो मोबाईल तुमच्या नाकावर थोबडं पडेल. पडेल, नाक हो, नक्की, फुटेल. नक्की नक्की नक्की. मी काल तसंच गेलो, मी हरलो आणि नंतर घरी गेलो, मी बघतो एक मॅच, नंतर मला सांगितलं आपण झोपा, कारण की मोबाईल आता तुम्ही पण झोपेमध्ये आले. नक्कीच, कारण का माहिती काय, ठीक आहे तुमचं आम्ही समजू शकतो, तुमच्या जरी डोक्यामध्ये पडला तरी काही म्हणजे तसं काही वाद होणार नाही, परंतु इथे मात्र नितीन शेठ चौधरी आणि संजयजी कडव यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. तुम्ही जावं नाही ही सगळ्यांची इच्छा आहे, कृपया आपण स्टेज कडे यावं दोघांनी. भट्टी में बंटी नलावडे, दर्शन आंग्रे. बंटी नलावडे यांनी आज त्यांचा पेहराव जो आहे तो चेंज केलेला आहे, लक्षात घ्या. आणि इन मात्र आता ते तोडगा म्हणून खोलतायत. काल त्यांनी स्वतः नारळ घेतलेला होता हातामध्ये, आता मात्र इन खोलतायत, थोडासा पेहराव चेंज करतायत, कारण त्यांना माहिती आहे की आता कुठेतरी जिंकण्याची एकच संधी आहे आणि ती आपण संधी गमावता कामा नये. नारळा आणि लिंबू शिवाय कुठली गेम होईत नाही. चला दरम्यान सामन्याकडे वळूया. या सामन्यासाठी 18 चेंडू मध्ये 15 धावांची गरज, ती म्हणजे सुधीर भाऊ युवा प्रतिष्ठान. एक चांगलं सोपं असं आव्हान आहे, परंतु मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे काही होऊ शकतं. शशिकांतजी काय म्हणाल? नक्कीच क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असतो आणि गोलंदाजाचं नाव सागर वाघमारे पहिलं षटक घेऊन आलाय शिवतीर्थ 11 कडून. समोर आहे फलंदाज सुरेख चेंडू, बघा मिस फिल्डिंग, निर्धाव चेंडू होता परंतु विकेट किपरच्या हातातून निसटला आणि सरळ सीमा पार. बाईज खाया पिया कुछ नाही, गलास फोडा 12 ना, अशी परिस्थिती झालेली आहे. ग्लास नाही, गिलास नाही, गलास गलास आणि इथं खलास काम होतोय.
आणि आमचे पंच संग्राम संग्राम हे पाली खुर्दचे आहेत. रात्री आमचे जोडील होते. आता आवाजामध्ये जरा बरं झालं. सुरेख चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. हा दुसरा चेंडू निर्धाव. धाव संख्या स्थिरावले 4 वर. पहिल्या चेंडूवर एक चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज सागरने, परंतु एसटी रक्षकाची साथ काय लाभली नाही त्याला आणि चेंडू सरळ 22च्या रूपात 4 धावेसाठी गेला आणि धाव संख्या पोचली 4 वर. 2 चेंडू झाले त्या षटकामधील. पुढचा चेंडू आणि हा मात्र उंचवून तटवण्याच्या बेतात, परंतु किपर तेवढाच तटक्ष आणि जातोय सरळ बंड्याच्या हातात. निर्धाव असा चेंडू. 3 चेंडू 4 धावा. अंकुर मात्र इथे खुश. उज्ज्वल जी पहिला चेंडू निर्धाव काढला होता तो जर पकडला असता भांड्यानी तर 0 धावा असताना 3 चेंडू समीकरण खूप चेंज झालं असतं. नक्कीच नक्कीच, कारण बंड्यावर नक्कीच ह्या मॅचचं ह्या ओव्हरचं तरी खापर फोडलं जाईल, कारण बॅट मधून तरी बंड्याने काही जादू दाखवली नाही. चौथा निर्धाव चेंडू. वाह, पहिल्या 22च्या धावा 4 गेल्यात, परंतु गोलंदाजाने 4 निर्धाव चेंडू टाकले होते. या शानदार षटकामध्ये. जबरदस्त जिंदाबाद. यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. आणि बक्षिसांची खैरात मात्र कमी पडते इथे, लक्षात घ्या. आता जी पब्लिक आहे 27,759 पब्लिक ड्रोनद्वारे आपण सर्वे केलेला आहे. नाही ते वेगळे, म्हणजे 27,764 चे 66 झाले. आणि हा चेंडू मात्र खरंच हा जो शॉट आहे, हा शॉट जातोय तो म्हणजे सचिन तेंडुलकर Point च्या शोएब दिशेने. अख्तरला ज्यांनी सेक्सर मारलेला ती आठवण करून देताना. पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू. पण चेंडू एक चांगला होता. पॉइंटच्या दिशेने खेळला. 4 धावा मिळतात. 4 धावेने धावसंख्या पोहोचते 8 वर. 8 वर. स्वप्नील किती? 8 8. जिंकला 15 धावांची. पुन्हा एकदा हा चेंडू उंच तडवण्याचा प्रयत्न, झेल होण्याची शक्यता आणि अरे बापरे भट्टी. आणि इथे मात्र आगमन होतोय पांडुरंगजी पाटील यांचं. रोहित अभि 11 संघाचे संघ मालक यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि इथे मात्र औपचारिकता बहुतेक बाकी असेल स्वप्नीलजी. चांगलं खेळ म्हणावं लागेल, परंतु जरा डीजे काही- घ्या, जरा थोडस माहोल बनवा जरा. हा, बोरीला बोर पिकलाय. धन्यवाद डीजे. स्वप्नीलजी, तुम्हाला माहिती का हा जो डीजे आहे हा एवढा खणखणीत का वाजतोय? जनरेटरचा हे चांगलाय ना. हा, आणि हा जो डीजे दिलाय ते स्वतः उज्ज्वल पाटील, की त्यांनी हा डीजे इथे उपलब्ध केलाय. त्यांचाही धन्यवाद या कमिटीतर्फे. स्वप्नील शेट्टे आलेत मोहिते हॉस्पिटलमध्ये, कधी म्हणता पूर्ण सहकार्य असतो त्यांचा. पण पुन्हा एकदा प्रसाद तावडे जामच खुश. त्यांचा हसू असा. बरं, यानंतरचा होणारा सामना स्वप्नीलजी ठाणे नावे रायडर्स आणि या संघांमध्ये या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यांच्या दरम्यान आहे. तरी ठाणे नावे रायडर्सचा संघ कर्णधार कृपया इकडे यावे. आणि चांगले सामने उज्ज्वल पाटील म्हणावं लागेल. नक्कीच नक्कीच. आणि हा डेड बॉल. बॉलर कोण आहे? सागर 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 आहे ना. सागर आहे. अंकुर बॉलर कोण आहे? अहमद. काय शुभम शुभम. दर्पण बुरके आणि रोहित पाटील यांनी कृपया स्टेजकडे यायचंय. असं नसतं व्हायचंय. चला घ्या पटापट घ्या पटापट घ्या. स्पीडअप स्पीडअप. कारण आमचे जे स्कोरर आहेत, आमचे जे इथे डीजे ऑपरेटर आहेत, यांना जरा लवकर घरी जाऊ द्या. ते कंटाळलेत खूप. आता मात्र बॅटीची काढा घेऊन पाठीमध्ये जाते चेंडू. जरा सीमा पार 4 धावेसाठी
आता धावांचं समीकरण खणखणीत एकदम असा बदललंय. चौकार आणि तो चौकार गेलेला आहे तो म्हणजे इरफान मुकरी आमचे वर्गमित्र यांचं स्वागत करण्यासाठी ज्यांनी आत्ताच मला फोन केलं. खूप चांगली कॉमेंट्री चालली आहे तुमची, अशी दाद देत आहेत. नक्कीच तुमच्या दादला आम्ही खरे ठरू. डीजे तसेच मुनीरजी दनसे हे सुद्धा आमचे वर्गमित्र, त्यांचा सुद्धा मेसेज आला मला. धन्यवाद मुनीरजी. आणि इथे मात्र औपचारिकता थोडीशी बाकी असेल. किती झाला धाव संख्या? 14. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची, एक धावांची गरज. ठाणे रायडर संघाचा कर्णधार स्टेजकडे संपर्क साधा. ठाणे नावी 11. आणि तसेच तुम्हाला सांगतो फर्निचरचे एकमेव व्यापारी सलमान खान दहिवली हे सुद्धा मला सांगतायत सर दुबई आप भी गए. तर सलमान खान यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. केतन बोरले लवकर या, यानंतरचा होणारा सामना डीजे 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 ऑपरेट. अमितजी थांबा हो, अमितजी थांबा कुठं